साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर 14 ते 17 मे दरम्यान 52वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे। या ऐतिहासिक स्पर्धेसाठी देशभरातील 35 राज्यांमधून सुमारे 800 मल्ल आहेत। यात 500 पुरुष आणि 300 महिला कुस्तीगीरांचा समावेश आहे। यंदा प्रथमच 70 लाख रुपयांच्या विक्रमी बक्षिसांचं वितरणही करण्यात येणार आहे, त्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साह आहे। स्पर्धेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते होईल, तर समारोप सोहळ्याला शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनीत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल। साताऱ्यामध्ये प्रथमच 52वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा पार पडत आहे। मी सध्या उभा आहे साताऱ्यातीलच शाहू स्टेडियम येथे। जय्यत अशी मोठी तयारी या शाहू स्टेडियमवरती या हिंद केसरी स्पर्धेची केलेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर या स्टेडियमवरती 3 आखाडे तयार करण्यात आलेले आहेत। मोठी बैठक व्यवस्था देखील तयार करण्यात आलेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर आत्ता 800 मल्ल या स्पर्धेसाठी हजेरी लावणार आहेत। त्यामध्ये 500 पुरुष आहेत आणि 300 महिला आहेत। प्रशासनामार्फत आणि आयोजकांमार्फत देखील मोठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत आत्ता जे आयोजक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया, बापू नेमकी कशी तयारी आहे आणि कुठल्या कुठल्या ह्याच्यातून कुठले कुठले मल्ल या सातारा जिल्ह्यात आत्ता स्पर्धेसाठी हजर राहणार। हे बघा, आता ह्या स्पर्धेला भारतामधून 28 राज्य आणि 7 सर्व्हिसेस संघ असे मिळून 35 संघ येणार आहेत। या 35 संघांची संख्या साधारणतः 500 पुरुष आणि 300 महिला आहेत आणि 100 कोच असे मिळून साधारणतः 900,000च्या दरम्यान संख्या त्यांची आहे। आजच एक आसामची टीम आत्ता हजर झालेली आहे। उद्या सर्व टीम येतील। उद्या आलेल्या टीममधनं सगळ्या टीमची वजनं घेतली जातील। वजनं घेतल्यानंतर त्यांची आपण संध्याकाळी 5 वाजता आमच्या तालीम संघावरनं त्यांची फेरी आपण आपल्या राजवाडा आणि तिथून मोती चौक मार्गे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आपण चालत एक फेरी काढणार आहे। सातारा शहरातल्या लोकांना प्लेयर्स बघतील सगळे आणि तिथं आपण विसर्जित करणार आहे। मान्यवर कोण कोण उपस्थित राहणार? उद्घाटनाला गडकरी साहेब आहेत, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष संजीवराजे आहेत, कलेक्टर आहेत, SP आहेत आणि या जिल्ह्यातले सगळे अधिकारी आहेत। त्यांच्या हस्ते 15 तारखेला 6 वाजता उद्घाटन आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।